सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे काठी उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे काठी सावळे स्वरूप मूर्ती सावळे स्वरूप मूर्ती परम गोमाटी उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे काठी कर्णिकी कुंडली नाना पुष्पहार कंठी कर्णिकी कुंडली नाना पुष्पहार कंठी रत्न हिरे मोती नीळा रत्न हिरे मोती नीळा माणिकांची दाटी उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे काठी निढळावरती कर दोन्ही कासे पितांबर निढळावरती कर दोन्ही कासे पितांबर मस्तकी पागोटे अंगी मस्तकी पागोटे अंगी शेला खांद्यावर
कृष्ण भगवान की जय, सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय, सद्गुरु श्री गजानन महाराज की जय, सद्गुरु श्री दासगणु महाराज की जय. जय 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 रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते. हर हर महादेव. नर्मदा माता की जय. आल्या संसारी संसारी आल्या संसारी आल्या संसारी संसारी आल्या संसारी आल्या संसारी संसारी आल्या संसारी संसारी होय जागा गभारा ध्याई पांडुरंगा आल्या संसारी आल्या संसारी संसारी आल्या संसारी. नको विषयाचा विषयाचा नको विषयाचा विषयाचा नको विषयाचा विषयाचा खेळू सपिंगा आणि तिला देऊ नको थारा आल्या संसारी आल्या संसारी. काम क्रोधासी क्रोधासी काम क्रोधासी क्रोधासी काम क्रोधासी क्रोधासी आळा घाली टाकी जा जगती निंद्य चाली आल्या संसारी आल्या संसारी. नको मर 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 नको मर 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 नको मर 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 करूस पाही पाहिल्या काही तुझे नाही आल्या संसारी आल्या संसारी. जाशील उलथूनी उलथूनी जाशील उलथूनी उलथूनी जाशील उलथूनी उलथूनी एकटागा पाप पुण्याची घेऊनी संगा आल्या संसारी आल्या संसारी. म्हणून करी काही म्हणून करी काही
काही म्हणून करी काही, करी काही म्हणून करी काही, करी काही विवेकागा गणू म्हणे जाय भक्ती मार्गा आल्या संसारी, आल्या संसारी, संसारी होय जागा गव्हारा ध्याई पांडुरंगा आल्या संसारी, आल्या संसारी, आल्या संसारी. कुंडली कवरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु श्री दासगणू महाराज की जय. सद्गुरु स्वामी वरदानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर हर महादेव. खरंच माणसाच्या मनात येऊन चालत नाही. आपण दरवेळेस म्हणतो मी केल्यामुळे असं झालं, मी केल्यामुळे तसं झालं, पण असं नसतं. झाडाचेही पानं हालेत त्याची सत्ता, त्याच्या मनात यावं लागतं. त्याप्रमाणे न ठरवता देखील योग असा असतात की 4 दिवसापूर्वीच बोलवणं आलं, नर्मदेच्या काठी यायचं आहे आणि बडवाला तुमचं कीर्तन आहे, केवळ आपल्याला इंदोरला मम्माची भेट घ्यायची आहे, हा उद्देश मनामध्ये होता. तेव्हा सांगितलं हो येऊन जाईल. आणि तो योग जुळून आला. आदल्या दिवशी सांगितलं मम्मा मी भेटायला येणार आहे. आणि गजानन महाराजांनीच खरं हे घडवून आणलेलं आहे. त्यांच्याच हातामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आज जो आपण म्हणतो मौनी अमावास्याचा आदला दिवस, अत्यंत पवित्र दिवस आहे. आणि आजच्या दिवशी कीर्तन सेवा व्हावी ही महाराजांच्या मनातली इच्छा आहे. नर्मदेच्या काठी, नर्मदेच्या परिसरामध्ये. आणि त्याच्यासाठी म्हणून मी आज दासगणू महाराजांचं पद घेतलेलं आहे. ते म्हणतात आल्या संसारी संसारी होय जागा गव्हारा ध्याई पांडुरंगा. नको विषयाचा, विषयाचा खेळू सपिंगा आणि तिला देऊ नको थारा. काम क्रोधासी क्रोधासी आळा घाली टाकी ज्या जगती निंद्य चाली. नको मरमर मरमर करूस पाही पाहिल्या काही तुझे नाही. जाशील उलथुनी उलथुनी एक टागा पाप पुण्यासी घेऊनी संगा. म्हणून करी काही विवेकागा गणू म्हणे जाय भक्ती मार्गा. अत्यंत सोपा अर्थ आहे, पण त्याच्यातला मतीत अर्थ जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. जो माणसाने जर समजून घेतला तर याची देही याची डोळा त्या परमात्म्याला प्राप्त करून घेतल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, अशी ही अवस्था आपली प्राप्त होऊन जाते. सांगायचं तात्पर्य आल्या संसारी संसारी होय जागा. आम्ही म्हणतो अहो आम्ही जागेच आहोत म्हणून तर कीर्तनाला येऊन बसलो, हो का नाही? आम्ही जागेच आहोत म्हणून तर आम्ही श्रवण करत आहोत. पण संतांचं सांगणं आणि आपलं ऐकणं याच्यात तफावत आहे हो खूप. त्यांचा म्हणण्याचा उद्देश वेगळा आहे. ते म्हणतात की सगळ्या संतांनी सांगितलंय बडा भाग मानुष तनु पावे सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावे. म्हणजे देवाधिकांना सुद्धा मनुष्याचा जन्म प्राप्त होत नाही, असा दुर्लभ जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्याची सार्थकता ही भगवत प्राप्तीशिवाय नाहीये. आणि याची देही याची डोळा जर तुम्ही प्राप्त करून घेतला नाही तर तुम्ही नुसते डोळे उघडे आहेत पण तुम्ही जागे नाही आहेत, तुम्ही झोपलेले आहात. तर आल्या संसारी संसारी होय जागा. कारण देवाधिकांना सुद्धा मनुष्याचा जन्म दुर्लभ आहे. म्हणजे देवाधिकांपेक्षाही आपण जास्त भाग्यवान आहोत. मग असं नुसतं भाग्यवान 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 म्हणून चालेल का? मी भाग्यवान मी भाग्यवान. जन्माला आला का आला, जगला का जगला, गेला का गेला. काय केलं आयुष्यामध्ये? काहीही नाही केलं. असं ज्याचं जगणं असतं ना, तो जरी दिसायला माणसासारखा असला तरी त्याची गणना ही प्राण्यांमध्ये. एवढंच की प्राण्यांना शेपूट असतं, हा बिनशेपटाचा प्राणी म्हणावं लागेल. कारण प्राणी देखील आहार, निद्रा, भय आणि मैथुनांच्या एवढ्यासाठीच जगतात.
माणूस देखील केवळ जन्माला का आला रे, त्यातल्या त्या तरुण मुलांना जर विचारलं ना, बाबा रे हा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, एकदाच मिळतो आणि या जन्माची सार्थकता कशामध्ये, तर मुलं चढ दिशी उत्तर देतात हो. ते म्हणतात पुन्हा पुन्हा मिळणार नाही ना, एकदाच मिळतो ना, मग खा पी ऐश मजा करो. हो की नाही? पण मला सांगा, केवळ खाणे पिणे ऐश मजा करणे एवढ्यासाठीच भगवंतानी आपल्याला हा देह दिलाय का? त्याच्यासाठीच जर दिला असता ना, तर भगवंतानी आपल्याला ही जी दश इंद्रिय दिली आहेत ना, ती सगळी ताकदवर दिली असती. पण तसं झालेलं नाहीये. अतिशय काम चलाऊ आहे हे शरीर. बघा तुम्ही, थोड्या दिवसानंतर खाली बसता येत नाही, चालायला लागलं तर पाय दुखतात, होतं का नाही? काम चलाऊ आहे. 60 पर्यंत काहीतरी बोलता येतं, तोपर्यंत नर्मदा परिक्रमा काय काय करायचं तर करून घ्या. 60 नंतर काही जमत नाही. आता कुंभमेळ्याला जावंच वाटतं, पण काय करणं, नुसतं टीव्ही मध्ये बघूनच वाटेल एवढं चालावं लागतं का, नको बाबा. अगं नाही, अशी म्हणजे मनाची अवस्था तशी होते की नाही. सांगायचं तात्पर्य काय, तर आपले हे कमकुवत दिलेले आहे शरीर, काही तेवढं सक्षम नाहीये. तसं जर विचार केला, भगवंतानी ही दश इंद्रिय दिली आहेत, पण विचार करून बघा, माणसाला प्रत्येकाला डोळे मिळालेत, पण भगवंतानी घारीच्या डोळ्यामध्ये ती तीक्ष्णता दिली आहे, ती माणसाच्या डोळ्यात दिलेली नाहीये. घारीला ज्याप्रमाणे आकाशामध्ये असताना सुद्धा 10 फूट उंचीवरती असताना देखील तिला जमिनीवरचं भक्ष्य दिसतं, बारीक बारीक किडे दिसतात, तिला कुठल्याही प्रकारचं चष्मा नाही लावावं लागत. हा, पण माणसाचं तसं नाहीये. माणसाला 40 उलटली की 100% चष्मा, त्याचं नावच आहे 40. पण आजकाल मी म्हणते 40 उलटायची वाट नाही बघावी लागत. टीव्हीचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. घरोघरी मोबाईलही आलेले आहेत, एकेकाच्या घरामध्ये 4-4, 5-5 एकेकाच्या हातामध्ये, ही झालं की ते झालं की ते. लहान लहान लेकरांच्या आहोत. आता हे कोरोनापासून तर ऑनलाईन एवढं झाले, लेकरं तर जेवत सुद्धा नाहीत ते समोर लावल्याशिवाय. लहान लेकरांनाही लवकर चष्मे लागतात, 2चे 4 डोळे झाल्याशिवाय दिसत नाहीये. असे हे आपले डोळे. बरं, कान म्हणावं तर भगवंतानी कान दिलेत सशाला. सशाला चुटकी जरी वाजवली ना, तरी ते सैरा वैरा धावू लागतं. माणसाचं तसं नाहीये, म्हणून एवढ्या छोट्या खोलीत देखील आपल्याला हे मायक्रोफोन लावावे लागले. बघ नाही, माईक सिस्टम चांगली ठेवा, व्यवस्थित शेवटपर्यंत ऐकू गेलं पाहिजे. थोड्या दिवसानंतर तर कानामागे यंत्र लावावं लागतं, तर समोरच्याचं बोलणं ऐकू येतं. हे असे आपले कान आहेत. नाक म्हणावं तर भगवंतानी नाक दिले कुत्र्याला. कुत्र्याची घ्राणेंद्रिय जेवढी तीक्ष्ण आहेत ना, तेवढं माणसाचं नाक नाहीये. हो की नाही? पहाटेच उठा सकाळी 3:30 वाजता आणि एक फटका मारून या 4 किलोमीटर थंडीमध्ये. असं नाक चोंदलं जातं ना, कशाचाच वास येत नाही. किती घाणीतनं गेलं तरी मजेतच जातो. हा, वासच येत नाही ना कशाचा. असं आपलं नाक आहे. घरामध्ये चोरी झाली तर नुसतं पोलिसाला आणून उपयोगाचं नाही, सोबत कुत्र्यालाही आणावं लागतं. का? कारण चोर कुठं पळाला ते त्याच्या घ्राणेंद्रियाला कळतं. असं आपलं नाक आहे. बरं, असं सांगितलंय माणूस हा खवाई आहे, देवानी म्हणे तोंड दिलंय, 56 भोग खाने के लिए. हाँ, क्या खाना है बताओ. मम्मा तर पहिला फोन आला की म्हणायचे 56 भोग जाएंगे क्या. किती प्रमाणामध्ये खायचं. पण जरी भगवंतानी आपल्याला खाण्यासाठी तोंड दिलेलं असलं, तरी पचवण्याची ताकद माणसाला दिलेली नाहीये. खा 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 खायला गेलो ना, मावा की पोळी खाओ, ये खाओ, वो खाओ, खाओ खाओ म्हणलं की गुडगुड 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 करायला लागतं पोट. मग डॉक्टरांकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. डॉक्टर पहिला प्रश्न विचारतात, पहिल्यांदा सांगा काय काय खाल्लं याची यादी सांगा. सांगायचं तात्पर्य, खाण्यासाठी जरी भगवंतानी आपल्याला तोंड दिलेलं असलं, तरी पचवण्याची ताकद भगवंतानी माणसाला दिलेली नाहीये. पचवण्याची ताकद भगवंतानी अजगराला दिली आहे. म्हणून रामदास स्वामींसारख्या संतांना सांगावं असं वाटतं की बाबा रे, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित करून घेण्यासाठी जशी आहुती घातली जाते, त्याचप्रमाणे कार्यक्षमता टिकवण्यासाठी माणसाला अन्नाची गरज आहे. बरं, हत्तीच्या सोंडेमध्ये जे बळ आहे ते माणसाच्या हातात नाहीये. शहामृगाच्या पायामध्ये जे बळ आहे ते अगदी ऑलिम्पिक स्पर्धा जिंकणारा धावपटू जरी असेल तरी तो शहामृगाच्या पुढे पळू शकणार नाही. कारण भगवंतानी ताकद जी दिली आहे ते शहामृगाच्या पायामध्ये दिली आहे. मग अशा या सगळ्या इंद्रियांचं गणित बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं, मग माणसाचा जन्म महत्वाचा कशामुळे. तर भगवंतानी कुठल्याच प्राण्याला दिलेलं नाहीये असं अत्यंत महत्वाचं इंद्रिय माणसाला दिलंय, आणि ती म्हणजे त्याची बुद्धिमत्ता.
मग या बुद्धिमत्तेचा आपण योग्य वापर करायला शिकलं पाहिजे की नाही? की हा जन्म कशासाठी मिळालेला आहे, या जन्माची सार्थकता कशामध्ये आहे, माणसाने वागावं कसं, माणसाने बोलावं कसं. आणि त्यातल्या त्यात आपण इतके भाग्यवान आहोत की आपण सनातन धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत. तर संतांची मांदियाळीच मांदियाळी आहे. आणि संतांनी एवढं मोठं वाङ्मय आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याचा कधीतरी आपण वाचा करतो का हो? ज्ञानेश्वरी वाचली का ताई? अहो माझं काय वय का? वय झाल्यानंतर वाचेन. गाथेचं हा ऐकलंय गाथा आहे म्हणून, बघूयात कधी वाचन होईल ते. मी तर अनेक ठिकाणी जाते कीर्तनाला, त्या ठिकाणी अनेक मंडळी भेटतात हो. आज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, त्या निमित्ताने तुमचं कीर्तन. आज काय गाथेचं पारायण आहे, त्या निमित्ताने कीर्तन. आज काय गजानन विजय पोथीचं पारायण, त्या निमित्ताने तुमचं कीर्तन. काही काही महाभाग तर असे असतात ना, ते म्हणतात अहो ज्ञानेश्वरी आहे ना, आम्ही अगदी 5-6 वर्षाचे होतो ना तेव्हापासून पारायण करतो. आज उगीच केस पांढरे झाले नाहीत. ज्ञानेश्वरी समोर ठेवावीच लागत नाही, पाठ आहे. पुढून विचारा, मागून विचारा, मधून विचारा, पाठ. गाथा का कुठला अभंग विचारा, गाथेचा सगळा पाठ. गजानन विजय पोथी अहो काही विचारा, सगळं पाठ आहे. ह्या पाठांतराची पाठांतर असतात, पण घरी गेल्यानंतर जैसे थे. वागण्यात बदल नाही, बोलण्यात बदल नाही, आचरणामध्ये बदल नाही, मग काय उपयोग आहे? आपल्याकडे संतांनी सांगितलं एक तरी ओवी अनुभवावी. आपण आपल्या जीवनामध्ये तसं वागतोय का, तसं बोलतोय का, तसं आचरण करतोय का, याला महत्व आहे. म्हणून सांगितलंय आल्या संसारी, संसारी होय जागा. अरे एवढं सगळं तू वाचन करतोय, दरवर्षी एवढी पुण्यतिथ्यान त्या निमित्ताने तुझं श्रवण एवढं घडतंय, पण त्या श्रवणाचा उपयोग काय? नळी फुंकिले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, काय उपयोग आहे? काही ना काहीतरी आपल्या रुजायला पाहिजे ना हृदयामध्ये, ते आतपर्यंत खोल जायला पाहिजे, त्याची प्रचिती आली पाहिजे, त्याच्यावरती मनन चिंतन झालं पाहिजे. तसं आपल्यामध्ये आचरण होतंय का, याचं सुद्धा आपण किंवावलोकन केलं पाहिजे. एक एक पायरी जशी पावलं चढत वरती येतात ना, महाराजांचं दर्शन घ्यायचंय तर एक एक पाऊल चढावं लागतं. तर आपल्यातले जे काही गुणदोष आहेत, त्या दोषांना बाहेर ठेवून गुणांची पायरी चढत 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 आपण वरपर्यंत पोचलं पाहिजे. तर भगवंताचं खरं दर्शन आपल्याला घडतं. आपल्यामध्ये तेवढा बदल घडतोय का नित्य नियमाने? हा आपण आपल्याच, कोणाची स्पर्धा नाहीये, आपल्यामध्येच तेवढा बदल घडला पाहिजे. त्याच्यासाठी जागं राहणं खूप महत्वाचं आहे. आम्ही म्हणतो परमार्थ मार्गाला लागायला पाहिजे. सगळ्या संतांनी, आपण कोणत्याही संतांचं चरित्र काढून बघावं, सगळ्या संतांनी परमात्मा प्राप्त करून घेतले. आपल्याकडे तुम्ही इतके दासगणू महाराजांनी तर इतकी चरित्रांची रचना केलेली आहे. तर त्यांनी सांगितलंय की नाथांच्या घरी श्रीखंड्याच्या वेशामध्ये पांडुरंग 12 वर्ष त्यांनी पाणी वाहिले. जनाबाईची तर साक्षात दळणं दळली पांडुरंगानी. चोखो भरायचे तर बायकोचं बाळण पण केलंय पांडुरंगानी. सावता माळ्याचं शेत राखलेलं आहे, दामाजी पंथासाठी तो बिदरला गेलेला आहे. अशी सगळ्या संतांची त्यांनी चाकरी केली हो पांडुरंग. पण आमच्या घरामध्ये बघा ना, आम्ही मोल करून ठेवली हो पैसे देऊन, ती पण वेळेवरती येत नाही. आणि पांडुरंग बरा मोकळा असेल हो या संतांच्या घरी राबायला. खरं असेल का या सगळ्या भाकड कथा आहेत, सांगा बरं. अशा मनामध्ये विचार येतो की नाही आपल्या तिथे? असं सांगितलेलं आहे, संतांच्या घरी परमात्मा राबला, पण त्यांच्या संसार करण्यामध्ये ना आपल्या संसार करण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण त्यांचा जो भाव होता, त्यांची जी भक्ती होती, त्यांच्या भक्तीमध्ये ना आपल्यामध्ये खूप फरक आहे. त्यांनी परमात्म्याला सर्वस्व अर्पण केलं. साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी, पण बोलविता धनी वेगळाची. माझ्याकडून करून गेलं, करता करविता तो परमेश्वर आहे, असा भाव त्यांचा होता. आणि आपण थोडं जरी काही केलं तरी मी केलं, माझ्यामुळे झालं, मी असल्यामुळे झालं, हा अहमपणा आपला जातच नाही. स्वत्व आपण घालत देत नाही, आपण सर्व देतो. एखादी जागा पाहिजे, जागा देतो, कपडे लत्ते देतो, धनधान्य देतो, दानधर्म करायचं सगळं करतो, आपण सगळं देतो, सर्व देतो, पण आपलं स्व मात्र देत नाही. संतांनी सर्वस्व दिलं, आपण स्व देत नाही. साधी पूजा केली असेल, आज किती महाराज छान दिसत आहेत की नाही, आम्ही केली पूजा. साधं 10 लोकांना जेव घातला असेल, 1000 लोकांना सांगत सुटतो, ओ आजची पंगत जी आहे ना आमची आहे. आपल्यामध्ये आपला मीपणा जात नाही. जोपर्यंत आपला मीपणा नष्ट होणार नाही तोपर्यंत याची देही याची डोळा हृदयस्थ असलेला हा परमात्मा आपल्याला दिसणार नाही. आपल्या हृदयामध्ये लपून बसलेला तो परमात्मा आहे, तो आहे.
त्याच्यासाठी म्हणून एक खूप सुंदर सांगितलंय, तुमच्या मनामध्ये दडून दिसलेला हा परमात्मा जर तुम्हाला बघायचा असेल ना, तर तो आरसा तुम्हाला साफ करावा लागेल, तरच तुमचा चेहरा त्याच्यामध्ये दिसेल. खूप सुंदर एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तुमच्या वागण्यामधून, तुमच्या बोलण्यामधूनच हा परमात्मा दिसू लागतो. तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरी सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए. मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई. मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई. मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा हो. इस उजले दर्पण पर प्राणी धूल न जमने पाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए. सगळ्या गोष्टी आपल्या मनावरती अवलंबून आहेत. मन चिंती ते वैरी न चिंती. आपणच असतो जे आपल्या मनाला वळण लावायचं असतं. पण हे वळण लावण्याचं सुद्धा वय आहे हो. आपण जर संतांचं चरित्र, सगळ्या संतांचं चरित्र बघितलं ना, तर उपनिषदांमध्ये वगैरे सगळीकडेच केलं की याची देही याची डोळा 84 लक्ष योनीनंतर सगळ्यात शेवटचा जन्म मानवाचा आपल्याला मिळालेला आहे. आणि हा मानवाचा जन्म उद्धरून जाण्यासाठी, मोक्ष प्राप्त करून घेणं किंवा परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी एकदाच जन्म मिळतो. हा जन्म जर हुकला ना, तर पुढचा जन्म परत आपल्याला मानवाचा मिळेल याची काही शाश्वती नाही आहे. परत पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा 84 लक्ष योनी. कोणी सांगितलं हा मानवदेह पुन्हा मिळेल का नाही? त्याच्यासाठी जागा राहा तुम्ही. आम्ही म्हणतो आमचं वय का, आता तरुण मुलं आल्यानंतर मला इतका आनंद होतो ना, कारण या वेळेला त्यांना संस्काराची चाहूल लागते आणि ते खरे परमार्थ मार्गाला लागू शकतात. पण आपण मात्र ही वेळ जवळतो आणि अगदी 60 नंतर बघूया जमेल का, वेळ मिळेल का, त्यावेळेला आम्ही परमार्थ मार्गाला लागू. पण असं संतांनी विचार केला का हो? नामदेव महाराजांनी तर वयाच्या 4थ्या वर्षी परमात्म्याला प्राप्त करून घेतलंय. चरित्र काढून बघा. जनाबाईंनी वयाच्या 7व्या वर्षी प्राप्त करून घेतलेलं आहे. रामदास स्वामींनी वयाच्या 12व्या वर्षी परमात्म्याला प्राप्त करून घेतलंय. किती संतांचे चरित्र सांगू. विवेकानंदांचं चरित्र काढून बघा तुम्ही. 12 तारखेला त्यांचा जन्मदिवस साजरा झाला. त्यावेळेला आज तू हिमाचल पायी प्रवास तर केलाच केला, पण संपूर्ण विश्वामध्ये सनातन धर्माची पताका घेऊन गेलेले विवेकानंद, संपूर्ण विश्वामध्ये हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे विवेकानंद 39व्या वर्षी हे कार्य करून निघून गेले. आम्ही 60ची वाट बघतोय. मेरी झाशी कभी नाही दूंगी अशी म्हणणारी झाशीची राणी बघा तुम्ही 21व्या वर्षी आपल्यातून निघून गेलेली आहे, पराक्रम गाजवून. कोणत्याही संतांनी असा विचार केला नाही, बघूयात 60 नंतर काय जमेल का. नाही, 40च्या आत परमात्मा प्राप्त करून घेतलेला आहे. आम्ही मात्र 60 पर्यंत वाट बघतो. उपनिषदांमधली गोष्ट तुम्ही ऐकली असेल, मला कदाचित तुम्ही सांगितलेली असेल. उपनिषदामध्ये खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. 40च्या आत परमात्मा प्राप्त करून घ्यायचा. 40 उलटली का तुमची? उलटली का? तुम्हाला विचारतीये, 40 उलटली का? 40 खत्म हो गए क्या? नहीं हो गए ना. एक ये कथा सुनो. 40च्या आतमध्ये परमात्मा कसा प्राप्त करून घ्यायचा असं सांगतात उपनिषदामध्ये. खूप सुंदर कथा आलेली आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मदेवानी या ब्रह्मांडामध्ये जेवढे 84 लक्ष योनी निर्माण केलेल्या आहेत, मराठी समझ में आता है? हाँ, ये ब्रह्मांड में भगवंत ने जो 84 लक्ष योनी निर्माण किया है,
सबको आयु की मर्यादा दी है, सगळ्यांना आयुष्याचं वाटप केलं म्हणे. किसी को एक क्षण दिया है, एक पल. काही जणांना एक क्षण दिला, काही जणांना एक दिवस दिला, काही जणांना 2 दिवस दिले, काही जणांना 10 दिवस दिले, किनको 1 साल दिया, किनको 2 साल दिए, किनको 3 साल दिए, किनको 5 साल दिए, किनको 10 साल दिए, किनको 15 साल दिए, किनको 20 साल दिए, 25 साल दिए, किनको 30 साल दिए. मगर आखिरी जो जन्म है वो मनुष्य का है, उसके लिए दिए 40 साल. सबकी यादी लगाई थी. सगळे 84 लक्ष योनीमधले सगळे जण येऊन ती यादी बघत होते आणि ती यादीमध्ये आपल्याला किती आयुष्य मिळाले, किती आयुष्य मिळाले सगळे लोक देख रहे थे. मनुष्याने बघितलं शेवटचा जन्म आपला आहे, नावही आपलं दिसायला लागलंय मनुष्य म्हणून, आणि फक्त 40 वर्ष. अरे हा 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 म्हणते 40 उलटते. 84 लक्ष योनीमधून शेवटचा जन्म प्राप्त करून घेतला मोठ्या भाग्याने, फक्त 40 वर्ष जगायचं. नाही म्हणाला हा अन्याय आहे, भगवंताला किमान 80 वर्ष तरी मला पाहिजे. भगवंताकडे गेला, ब्रह्मदेवाकडे गेला, म्हणाला ब्रह्मदेवा 40 वर्षामध्ये काय होतं रे, मला 80 वर्ष तरी किमान जगू दे. भगवंतानी सांगितलं अरे 40 वर्षामध्ये तू माझ्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो, सगळ्यात जास्त आयुष्य तुला दिलंय. तो म्हणाला नाही भगवंता मला किमान 80 साल तो चाहिए. म्हणे अभी खाता क्लोज, सबको दे दिया है, अभी एक क्षण सुद्धा माझ्याकडे नाही, एक पल भी मेरे पास नहीं. अभी 40 इयर्स 40 साल में क्या करना है करो. इतनी अच्छा बुद्धिमत्ता मी दिलेली आहे तुला, या बुद्धिमत्तेचा वापर करून घे आणि माझ्यापर्यंत येऊन पोहोचव. पण रडायला लागला. शेवटी भगवंतानी सांगितलं मी तुला युक्ती सुचवतो. मी सगळ्यांना आयुष्याचं वाटप केलंय, पण त्यापैकी काही जणांना जर त्यांचं आयुष्य नको असेल, अगर किसी प्राणी को उसका आयुष्य नहीं चाहिए, उनका जो दिया हुआ पल है वो नहीं चाहिए, त्यांनी आपणहून जर तुम्हाला ते आयुष्य दिलं तर तुला बोनस म्हणून चिकते. कोई अपने आप देता है तो वो आप ले सकते हैं, आपकी आयु बढ़ सकती है. ठीक है प्रयत्न करण्याला काय हरकत आहे. रडायला लागला हो मनुष्य खूप, फक्त 40 वर्ष काय घेऊन जायचं म्हणून. झालं आणि दरबारातून रडत 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 महाद्वारापाशी आला. महाद्वारापाशी आल्याबरोबर तिकडं एक बैलोबा रडत बसलेला होता. बैल वो भी रो रहा था. उसको पूछा अरे तुला रडायला काय झालं, उनको रोने क्या हो गया. त्यांनी सांगितलं यादी, भगवंतानी मला बैलाचा जन्म दिलाय, पण दिवस नाही, रात्र नाही, ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, ओझा व्हायचं, राब 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 शेतात राबायचं, आणि जर थकलो म्हणून सावकाश चालायला जा तर मालकाच्या चापकाचे फटके खायचे. याला काय आयुष्य म्हणायचं का काय. आणि त्याच्यासाठी 35 वर्ष आयुष्य दिले मला, 35 साल दिए भगवान ने. क्या करना है 35 साल, काय करायचंय. मनुष्य म्हणू लागला म्हणजे तुला नकोय तेवढं आयुष्य. त्यांनी सांगितलं नकोय मला एवढं आयुष्य. मग तुझे 20 वर्ष मला देशील, 20 साल दोगे. म्हणे खुशाल घे. बैलांनी म्हणे 20 वर्ष दिले. माणसाला खूप आनंद झाला. किती वर्ष झाला तो, गणित पक्क आहे तुमचं, 60 वर्षाचा झाला तो. म्हणून बरं झालं 60 वर्षाचा, 60 साल का हो गया, मगर और 20 साल किससे मिलते क्या देखेंगे. तिथून बाहेर पळाला. बाहेर आल्यानंतर जंगलामध्ये चालत गेला. चालत गेल्याबरोबर एक कुत्र दिसलं तिथं, कुई 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 रडत होतं. त्याला विचारलं बाबा रे तू का रडतोयस. त्यांनी सांगितलं यादी. अरे पण काय बघितलं यादीमध्ये, भगवंतानी मला कुत्र्याचा जन्म दिला पण काही कामधंदाच दिला नाही. दिवस नाही, रात्र नाही, ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, कोणी काही खायला घातलं तर तेवढंच खायचं, विनाकारण कोणी आलं तर त्याच्यावरती भू 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 भुंकत राहायचं, काही काम नाही. बरं कुठली गाडी दिसली, आता रस्त्यावरची तुम्ही कुत्री बघा, कुठली गाडी विनाकारण त्याच्या पाठीमागे हाड म्हणलं की तिकडे जातं, हाड म्हणलं की इकडे जातं. काय याला काय आयुष्य म्हणायचं का काय कुत्र्याचं, काय करायचं. आणि भगवंताने 25 वर्ष आयुष्य दिलंय, काय करायचं एवढं आयुष्य घेऊन. माणूस म्हणाला म्हणजे तुलाही तेवढं आयुष्य नकोय. नकोय मला एवढं आयुष्य. मग तुझे 10 वर्ष मला देशील. आणि सांगितलं खुशाल घे. कुत्र्याकडून किती घेतले, 10 वर्ष, 10 साल. कितने साल का हो गया ये, 70 साल का. अभी 10 साल और किससे मिलते क्या देखेंगे. जंगल मध्ये गेला, अजून 10 वर्ष कोणाकडून आपल्याला मिळतील का. म्हणून थोडं पुढे गेल्यानंतर एका झाडावरती असं घुबड लटकलेलं होतं. ते रडत होतं. त्याचं नाव घेत नाही पण कीर्तनामध्ये चालतं. उलट लटकलेलं होतं आणि रडत होतं. त्याला विचारलं बाबा रे तू का रडतोयस. त्यांनी सांगितलं यादी. अरे पण काय बघितलं यादीमध्ये. त्यांनी सांगितलं भगवंतानी मला डोळे दिले पण पापण्या दिल्या नाही आहेत, काही कामधंदाही नाही आहे, भू 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 नुसतंच बघत राहतो, काय करायचं.
जगायचं आणि भगवंतानी त्याच्यासाठी 15 वर्ष आयुष्य दिले. काय करायचं एवढं आयुष्य घेऊन? सांगितलं म्हणजे तुलाही नकोय तेवढं आयुष्य? त्यांनी सांगितलं नकोय मला एवढं आयुष्य. मग तुझे 10 वर्ष मला देशील? त्यांनी सांगितलं खुशाल घे. घुबडानी दिले 10 वर्ष. आता कितीचा झाला तो? 80 वर्षाचा. आता बघूयात, आता उपनिषदांमध्ये खूप मोठी यादी आहे, पण आपण 80 वर्षापर्यंत बघूया, हो का नाही? जास्त नको. कोरोनापासून काय जगतो की नाही याची कळती नाही. 80 वर्षापर्यंत जगलं तरी खूप आयुष्य. 100 वर्ष जगल्याचं पुण्य आपल्याला आहे. 80 वर्षापर्यंत माणूस कसा जगतो ते बघूया. भगवंतानी उपनिषदामध्ये जे सांगितलंय, 40 साल वरदान दिलंय भगवंतानी सगळ्यांना. म्हणून 40शीच्या आतले संतांना हे माहिती होतं, म्हणून त्यांनी परमात्म्याला 40शीच्या आत प्राप्त करून घेतलं. पहिलं जे आहे त्यांनी परमात्म्याची प्राप्ती म्हणून ठरवलंय, म्हणून त्यांनी परमात्म्याला प्राप्त करून घेतलं. 40शी पर्यंत बघा तुम्ही तरुण मुलं, मला इंजिनियर व्हायचंय, होऊ शकतो. मला डॉक्टर व्हायचंय, होऊ शकतो. मला प्राध्यापक व्हायचंय, होऊ शकतो. मला उत्तम तबला वाजवायचा आहे, 40शीच्या आत. नंतर बोटं वळत नाही, म्हणून 40शीच्या आत. मला उत्तम शेती करायची, करू शकतो. वाटेल ते करण्याची ताकद भगवंतानी 40शीच्या आत तरुणांना दिलेली आहे. जे मनात येईल ते करू शकतो तो 40शीच्या आत. लग्न करायचंय 40शीच्या आत. लेकरं बाळा व्हायचे 40शीच्या आत. एवढं भरभरून सगळं भगवंतानी दिलंय. पण एकदा 40शी उलटली की भगवंतानी दिलेलं वरदान संपलं. त्याच्यानंतर मग काय होतं, बोनस आयुष्य सुरू झालं. मग आता बघा 40शी हा 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 म्हणता 40शी संपते. हो, संपली की नाही? संपली. हा हा म्हणता संपते. आणि 40शी उलटली की मग सुरू होते कोणाचं आयुष्य? बैलाचं. बघा 20 वर्ष बैल का. 40 वर्षानंतर 40 ते 60 वर्षापर्यंत लग्न झालेलं असतं, लेकरं झालेले असतात, लेकरांना शाळेत घालावं लागतं, बायकोची भुणभुण सुरू असते. 1 BHK नाही, 2 BHK नाही, तुम्ही थोडं तरी घ्या, सोनं काहीच नाही, अंगावरती डोरलं तरी घ्या, काहीच येत नाही तुम्हाला, अजून 4 कार्यक्रम करा. काय बापरे, भुणभुण 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 चालू असते. आणि त्याच्यानंतर मग तो सकाळी एक ड्युटी, दुपारी एक ड्युटी, संध्याकाळी एक ड्युटी, रात्री एक. लोक म्हणतात चला ना हो, चला प्रवचन. कसलं प्रवचन, कसलं कीर्तन, जायचंय ड्युटीला. झोप अगदी झापडी लावून दिवस रात्र मरमर 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 ओजीवात संसाराचा गाडा व्हायचा असतो ना. त्यामुळे बैलासारखा राब 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 राबतो 60 वर्षापर्यंत. ऑनलाईन 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 ऑनलाईन. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत. मानेचं दुखणं, कमरेचं दुखणं काय कमी असतं का दुखणे, पण ते 60 वर्षापर्यंत काढावा लागतो. पण 60 केव्हा उलटते ना ते कळतं. हा गाफील असतो 60 वर्षापर्यंत. मर 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 ऑफिसला जा, इथं जा, तिथे जा. पण एकदा काय होतं, असंच सकाळी उठून तो ऑफिसला जातो आणि सगळ्यांमध्ये मोठा समारंभ रचलेला असतो आणि यांना म्हणतात साहेब साहेब या तुम्ही वरती. आणि वरती बोलवलं जातं, त्यांना शाल घालण्यात येते, त्यांना अंगावरती हार घालण्यात येतो, परत श्रीफळ देण्यात येतं. त्याच्यावरती एक लिहिलेलं असतं उद्यापासून यायचं नाही ऑफिसला, रिटायरमेंटची पावती. ते म्हणतो हा मी अजून तरुण आहे, मी अजून काम, तरी पण घरी राहा. किती मोठा ऑफिसर असू दे, किती मोठा इंजिनियर असू दे, किती मोठा प्राध्यापक असू दे, त्याला घरीच बसावं लागतं. कारण रिटायरमेंट 60 नंतर किती तुम्ही तरुण राहा, पण तुम्हाला घरातच बसावं लागतं. आता याला घरात बसणं माहिती नाही. तो सकाळी उठल्याबरोबर पडिले वळण इंद्रिया सगळं. सकाळी उठल्या उठल्या बरोबर तो आपल्याला म्हणतो अगं चहा. ती म्हणती गप्प बस, आज कुठे जायचंय, आतापासून घरीच बसायचंय. म्हणजे चहा सकाळी उठल्या उठल्या पाहिजे. थोडं धीर धरा. आपण नाश्त्याला काय करणार, आजपासून नाश्ता फिष्टा बंद. आता अर्धा पगार येणार आहे घरामध्ये, थोडे काटकसर करायला शिका. आणि 4 कामं घरातली केलीत ना तरच मी स्वयंपाक करेल. आयुष्यामध्ये कधी भाजी आणणं माहिती नाही का, दळण आणणं माहिती नाही, दळण आणायला जा पहिल्यांदा. आता करावं लागतं, सगळी कामं घरातली करावी लागतात. मी तर डोंबिवलीला होते, आता सांगत नाही, ते रेकॉर्ड करून घ्यायला. डोंबिवलीला गेलेल्या असताना एका दळणाच्या दळ्याच्या समोर हे लाईनच्या लाईन, सगळी पुरुषांची बरं का. मला कळत नाही कशाची लाईन आहे. त्यांना विचारलं बाबा कशाची लाईन लागली, ते म्हणे दळणाची आहे. आणि दळण घरी घेऊन गेल्याशिवाय स्वयंपाक नाही आहे. त्यामुळे सगळी पुरुष मंडळी 60च्या पुढची दळणाच्या डब्यात घेऊन. भाज्याच्या ह्याला सुद्धा सगळी पुरुष मंडळी. तिकडचं सांगते बरं का, इकडे इंदोरचं बिलकुल नाही. तिथे तसं होतं. आणि झालं काय, हा हा म्हणता. आता घरी आल्यानंतर कंटाळा येतो, मग टीव्ही लावली. ते बायको म्हणजे सारखा बाजूला, काही कळत नाही, काही नाही. टीव्ही लावायला लागले. मला दुपारचे सिरियल बघायचे. झालं, ती रिमोट कंट्रोल तिच्या हातामध्ये. संध्याकाळ झाल्यानंतर तो
तर लेकरं येतात नातवंड, ते म्हणतात आम्हाला कार्टून बघायचंय, बाजूला सारखा. सून म्हणते बाबांना काही कळतच नाही. सासू म्हणते जाऊ दे ना, ढिलं झालं. आता मात्र जी तळपायची आग मस्तकाला भिडते म्हणतात, आयुष्यभर मरमर मरमर केली यांच्यासाठी, स्वतःसाठी काही फुटका म्हणी लावला नाही हो. यांच्यासाठी मोठी टोले जंग वाडे बांधले, एकाला इंजिनियर केलं, एकाला डॉक्टर केलं, आयुष्यभर मरमर केली. आणि कुत्र्यासारखे हाल माझ्या घरामध्ये विचारत नाही कोणी. संध्याकाळी बाहेर येतो म्हणून तर मला म्हणतात कुत्र्यासारखे हाल की घरात बसा म्हणतात. मग याच्यावरती भुंक, त्याच्यावरती भुंक, त्याच्यावरती भुंक, सगळं भुंकायला सुरुवात होते. का भुंकणार नाही? आयुष्यच मिळालंय कुत्र्याचं. 60 ते 70 वर्षापर्यंत भुंकून भुंकून नरडं कोरडं होऊन जातं हो. पण 70 सुद्धा कशी उलटते याच्यासाठी पुण्याला यावं लागेल तुम्हाला. कारण 70 उलटली ना की आपल्या मुलांनाच आपले आई वडील खूप ओझी वाटतात. आणि मुलांनीच कमवलं, म्हणजे वडिलांनीच कमवलेलं जे घर असतं ना, त्याच्यामध्ये मुलगा, सून आणि नातवंड म्हणतात आजी आजोबांची अडचण व्हायला लागली, त्यांना घरात करमत नाहीये. तेव्हा एकदा संध्याकाळी मुलगा येतो आणि आपल्या आई वडिलांना म्हणतो तुम्ही आयुष्यभर खूप मरमर केली, पण आता तुम्ही शांततेने जगा आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहा. तुमच्याच वयाची सगळी माणसं तिकडे एकत्रित असतात, तुमचे तिकडे मेडिकल चेकअप होते, कीर्तनासाठी सुद्धा संध्याकाळी कार्यक्रम असतात, तुमचं मनोरंजन खूप छान होईल असं म्हणून स्वतःनीच कमवलेल्या घरातनं मायबापाला घरातनं बाहेर काढतात आणि वृद्धाश्रमापर्यंत जाऊन पोहोचवतात. हो का नाही? 70 नंतरचे सगळे लोक तिकडे आहेत, बघा तुम्ही येऊन. आणि तिकडे गेल्यानंतर मात्र कळतं आयुष्य, आपण आयुष्यभर मरमर केली पण काय पदरी पडलं? काहीही नाही. मग त्यावेळेला पश्चाताप होतो. मग त्यावेळेला रात्री झोप येत नाही, दिवसा करमत नाही, घरच्यांची आठवण येते, नातवंडांना बघावंसं वाटतं, आयुष्यभर मरमर केलं पण नको मरमर मरमर करूस पाहिल्या काही तुझे नाही. आणि त्यावेळेला पश्चाताप करायची वेळ होते. एका काकांची माझी भेट घडली होती. त्यांनी सांगितलं, खूप रडत होते ते कीर्तनामध्ये. मला वाटलं काही दुखत वगैरे असेल म्हणून त्यांना मी विचारलं, तर त्यांनी सांगितलं मला आज आयुष्याचं गणित कळालं. आयुष्यभर मी खूप मरमर केली, म्हणजे मी खूप मोठा ऑफिसर होतो, खूप अगदी इतकी प्रामाणिकपणे माझी नोकरी केली, पण अर्धांगिनी माझी अर्धवट संसार टाकून निघून गेली. मला एक सोडून 3 मुलगी आहेत. बरं, बंगले, एक दिल्लीला आहे, एक मुंबईला आहे, एक पुण्याला आहे, 3 बंगले आहेत, पण माझ्याकडे कोणीही नाही आहे, मी एकटा आहे. माझा मोठा मुलगा अमेरिकेमध्ये, दुसरा मुलगा लंडनला आहे, तिसरा मुलगा दुबईला आहे. तिघांनी आपापली लग्न लावून घेतलेली आहेत, लेकरं बाळा झालेत म्हणे, पण मी अजून बघितलेली नाही आहेत. कधी कधी वाटतं मुलांना फोन लावून बघावं, तर मुला म्हणतात तुम्हाला काही कळतं का नाही हो, आता आमची रात्र आहे आणि तुम्ही दिवसा ढवळ्या तिकडे बसून आम्हाला फोन करताय. तेव्हा त्यांना फोनही करू शकत नाही आहे. आज मला कळतंय की आयुष्यभर खरंच मरमर केली, पण काय उपयोगाची. मी म्हणाले नाही काका, भगवंत उगीच जिवंत ठेवत नाही. तो म्हणतो हा जन्म मी तुला एकदाच देतोय, पण या जन्माची सार्थकता तू माझ्यापर्यंत येऊन पोहोचण्यासाठी आहे. आयुष्यामध्ये जे केलेले नाहीयेस ना, ते करायचा प्रयत्न कर. अजूनही दिवस गेलेला नाहीये. आज रात्री झोपून जर तू उद्या सकाळी उठलास ना, तर विचार करायचा, ज्ञानेश्वरी वाचली आहे का? नाही वाचली ना, अजून मी पूर्ण करेल. भागवत ऐकलंय का? नाही ऐकलं ना, मी ऐकायला सुरुवात करेल. कोणाला दानधर्म केला नाही ना, करायला सुरुवात करा. कोणाला मदत केली नाही ना, करायला सुरुवात करा. जे जे तुम्ही केलेलं नाहीये ना, काही सांगता येत नाही. जाशील उलथुनी एकटा गा, पाप पुण्याची घेऊन सांगा, म्हणून करी काही विवेका गा, गणू म्हणे जाय भक्ती मार्गा. हे आयुष्य रात्री झोपल्यानंतर सकाळी जर उठव आपलं ना, तर भगवंताला म्हणायचं की भगवंत अजून एक दिवस तुम्हाला दिलास, आता याच्यामध्ये अजून चांगलं कर्म मी करेल, जे मी आयुष्यामध्ये कधी मिळवले नाही ना, ते मिळवण्याचा प्रयत्न करेल. कधी नामस्मरण केलं नाही का, करायचा प्रयत्न करेल. संतांच्या कथा ऐकल्या नाहीत का, ऐकायचा प्रयत्न करेल. याच्यासाठी आपणच आपल्या स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी हा जन्म मिळालेला आहे. म्हणून संत म्हणतात आल्या संसारी हो या जागा, गवारा ध्याई पांडुरंगा. पूर्वरंगामध्ये आपण तत्वज्ञान सांगतो, पण या तत्वावरती संत मंडळी जगली, म्हणून त्यांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं. ते कसे वागले, त्यांना अडचणी आल्या नाहीत का हो आयुष्यामध्ये? भरपूर अडचणी आल्या, पण त्या अडचणींवरतून सुद्धा मात करून आपल्याला परमात्माच आपल्याला रस्ता दाखवतोय. तो रस्ता आपण त्यांच्याकडून अवलोकन करायचा आणि आपण देखील त्यांच्या मार्गाला लागून स्वतःच उन्नती आपण स्वतः करून घ्यायची. त्याच्यासाठी श्रवण भक्ती, नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती प्रथम क्रमांकाला त्याच्यासाठी दिलेली आहे. देवानी बोलायला एकच तोंड दिलंय, पण ऐकायला 2 कान दिलेले. लक्षात घ्या, दुप्पट ऐकायचंय आपल्याला, जास्तीत जास्त श्रवण करायचंय. त्याच्यासाठी ही भक्ती आहे, त्याच्यासाठी कीर्तन भक्ती आहे.
आणि कीर्तनामधून जे काही आपण श्रवण करतो त्याच्यावरती मनन करायचं आहे, चिंतन करायचं आहे आणि ते कसं आपल्याला आचरणात आणता येईल त्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी संत म्हणतात, आल्या संसारी संसारी होय जागा. आणि अशी संत मंडळी जागी होती. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रीकृष्ण परमात्मा जो आहे तो आपल्या संतांच्या भेटीसाठी द्वारका सोडून आपल्या महाराष्ट्रामध्ये आला, पंढरपूरला. उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे काठी. असा मला सांगा, अशा या परमात्म्याचे श्रीकृष्ण परमात्मा पांडुरंग युगे 28 विटेवरी उभा आहे तो. अशा परमात्म्याचं दर्शन किती लोकांनी घेतलंय पंढरपूरला? सांगा इथे बसलेल्यांपैकी सगळ्यांनी घेतले? पंढरपूर बघितलंय? हाय, हे विचारायची गोष्ट नाही चल. पण आपल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या 2 मुख्य यात्रा आहेत, आषाढी आणि कार्तिकी. बरोबर आहे. तर अशा आषाढी आणि कार्तिकीच्या वारीला किती लोक गेले? आता हात वरती करा, साष्टांग दंडवत. आषाढी आणि कार्तिकीच्या वारीला आपण नाही जाऊ शकलो, पण आपण टीव्ही मध्ये बघतो की नाही? आता जरी आपण कुंभमेळ्याला नाही जाईल तरी संध्याकाळ झाल्याबरोबर आपल्याला वाटतं ना कुंभमेळ्यामध्ये कसं चालू आहे, आपण फोटोमध्ये तरी बघू, आपण टीव्ही मध्ये तरी बघूया. तसं आपण आषाढी आणि कार्तिकीची वारी देखील बघतोय सध्या टीव्हीवरती. पण टीव्हीवरती बघत असताना आपल्या लक्षात येतं की 90 वर्षाची जखड म्हातारी माणसं, घरामध्ये त्यांना 10 पावलं चालवत नाही, पण पंढरपूरच्या यात्रेला निघाले म्हटल्यानंतर माऊली 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 धावतच सुटतात ही म्हातारी माणसं. कोण बरं एवढं बळ देत असेल त्यांच्या पायामध्ये? तर तो पांडुरंग. बरोबर, नुसतंही नाही, बायका सुद्धा हो, स्त्रिया सुद्धा, म्हातारी म्हातारी बायका तुळशी वृंदावन डोक्यावरती घेऊन काय फेर धरून नाचतात म्हणतात, काय फुगड्या खेळतात, काय आनंद ओसंडून वाहत असतो त्यांचा. बरं, कोणी व्हॉट्सअपवरती मेसेज करत नाही या माझ्या दर्शनाला म्हणून. रुक्मिणी करत नाही, पांडुरंगही करत नाही, कोणी भत्तेही देत नाही. तरी पण ही माणसं कोणत्या ओढीने जातात हो, कारण तो पांडुरंग बोलवतो. बरं, पांडुरंगाचं दर्शन सुद्धा होत नाही हो, फक्त कळसाचं दर्शन घेऊन ही लोक परत पळत जातात. का तर म्हणे पांडुरंग तिष्ठत उभा असतो चंद्रभागेच्या काठावरती, की एवढी सगळी माझी भक्त मंडळी आली आहेत, त्यांच्या दर्शनासाठी तो निढळावरती कर दोन्ही कर देतोय निढळावरती, बघतोय माझी किती भक्त आली आहेत, त्यांच्या दर्शनासाठी तो बाहेर येतो. म्हणून आतमध्ये गाभाऱ्यामध्ये दर्शन नाही झालं तरी काही हरकत नाही, पांडुरंगच आपल्या भेटीला बाहेर आलेला आहे असा भाव देऊन ही सगळी मंडळी निघतात. तो भाव पाहिजे. अशा या पांडुरंगाचं दर्शन कसं घ्यायचं तर त्याची काही नियम सांगितलेली आहेत. पहिला नियम सांगितलेला आहे की पंढरपूरच्या दर्शनाला गेल्यानंतर सगळ्यात पहिलं दर्शन कोणाचं घ्यायचं तर पहिलं दर्शन घ्यायचं चंद्रभागेचं दर्शन. चंद्रभागा अवलोकित, सगळ्यात पहिल्यांदीची चंद्रभागा आहे, पांडुरंगाची चंद्रभागा आहे, म्हणून आपण तिचं दर्शन पहिल्यांदा घ्यायचं. तिचं दर्शन झाल्यानंतर दुसरं दर्शन कोणाचं घ्यायचं तर पुंडलिकासाठी परब्रह्म आले गा. सगळ्यात पहिल्यांदी चंद्रभागेच्या काठावरती पुंडलिकाचं दर्शन आहे. आपल्याही समोर पुंडलिकजी बसलेले आहेत. तर पुंडलिकासाठी परब्रह्म आले गा, त्याच्यासाठी परमात्मा आले, म्हणून भक्ताचं दर्शन पहिल्यांदा, म्हणून मग त्या भक्ताचं दर्शन घ्यायचं. डायरेक्ट आपले ओळखीचे आहेत बाबा सरपंचाकडून आपण गेलो डायरेक्ट पांडुरंग दर्शन देत नाही. हां, या क्रमानेच दर्शन घ्यावं लागतं, लक्षात घ्या. म्हणून दुसरं दर्शन आपण घेतलं पुंडलिकाचं दर्शन झाल्यानंतर आपण पायऱ्या चढून वरती जातो चंद्रभागेच्या काठावरून. त्याच्यानंतर डाव्या बाजूला अजून एका संताचं दर्शन तिथे आपल्याला होतं. कोण बरं संत आहे ते? हां, नरहरी महाराज आहेत. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. असे नरहरी महाराज. आपण नरहरी महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि नरहरी महाराजांचं दर्शन झाल्यानंतर आपण बाहेर येतो आणि सरळ चालायला लागतो, चला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय. पण तितक्यात बाहेरच आपल्याला चोखोबारायांच्या समाधी लागते, म्हणून आपण चोखोबारायांच्या समाधीचं दर्शन घेतो. समाधीचं दर्शन झाल्यानंतर ज्याच्यासाठी म्हणून नामदेवरायांनी आपल्या भक्ताचे, सगळ्या भक्तांचे पाय आपल्या डोक्याला लावून जावेत म्हणून नामदेवरायाची पायरी आहे, त्या नामदेवरायाच्या पायरीचं आपण दर्शन घ्यायचं. आणि नामदेवरायाच्या पायरीचं दर्शन झालं की आपण म्हणायचं चला आता आपण बारीमध्ये उभं राहू. बारी म्हणजे रांगेमध्ये उभं राहू.
तर रांगेमध्ये उभे असताना अजून एका संताचं दर्शन झाल्याशिवाय पांडुरंग दर्शन देत नाही. तर कोण बरं ती संत आहे? पुंडलिकजी, कान्होपात्रा. हां, एका सुंदर अशा पाषाणाची मूर्ती आहे, त्याच्यावरती लिहिलंय संत कान्होपात्रा. तर त्या संत कान्होपात्रेचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंग म्हणे आपलं दर्शन देत नाही. कोण होती ही कान्होपात्रा? का बरं पांडुरंगाने आपल्या दर्शनाच्या अगोदर तिचं दर्शन ठेवलेलं आहे? कोण होती ही? भगवान त्याच्या हृदयामध्ये तिने स्वतःचं स्थान प्राप्त करून घेतलेलं आहे. कशी होती ती? आपण तिचं चरित्र अगदी ट्रेलर बघूया, कारण तिचं चरित्र खूप मोठं आहे आणि गाता 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 आपले शब्द कमी पडतील, पण तिचं चरित्र अप्रतिम असं चरित्र आहे. तर प्रयत्न करते अर्ध्या तासामध्ये किती जमेल तेवढं, आणि आपण सुरू करूया. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल, सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. रहम नजर करना तेरे साई, रहम नजर करना, बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना. मैं अंधा हूँ बंदा आपका, मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझे दास गणों कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रचना, साई थक गई मेरी रचना. बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना, साई रहम नजर करना, तेरे साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.